जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाला। सामाजिक पकड आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपण हे मंचावर यायचं आहे। माननीय महापौर मॅडमला विनंती करतो आहोत, आपण मंचावर यायचं। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका साम्राज्य हे किल्ल्यात किंवा तलवारीत नसून त्याच्याही पेक्षा जनतेच्या विश्वासात आणि त्यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये असते हे महाराजांनी वेळीच ओळखलं आणि ते सिद्धही करून दाखवलं। प्रथम आहोत स्वर्गीय अजितदादा पवार यांचे व्यक्तिमत्व हे लोकसेवा, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि जनकल्याणाच्या मूल्यांशी भारतापर्यंत पोहोचण्याच्या दृढ संकल्पाचे तेजस्वी प्रतीक म्हणजेच हा दीप आहे। या ज्योतीतील प्रत्येक किरण हा सुशासनाचा, पारदर्शक शासनाचा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा आणि या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन औपचारिक सुरुवात या कार्यक्रमाची झालेली आहे। एकच मिनिटाचा व्हिडिओ लागतो, ताण देऊ नको बाकीच्या। सर नमस्कार। उत्तरदायी प्रशासनाच्या भरभक्कम पायावर गेली। त्यांच्या राज्यव्यवस्थेत सामान्य माणूस शासनाचा केंद्रबिंदू होता। रयतेचे प्रश्न जाणून घेणे आणि त्वरित त्याचं निराकरण करणे आणि प्रत्येकाला सन्मानाने न्याय मिळवून देणे लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी बनविणारे हे महत्त्वाचे माध्यम आहे। लोकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचवणारे, एकाच छताखाली शेकडो हजारो लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणारे अभिनव उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची जयंती आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने हे राजस्व अभियान ठेवलेलं आहे। ज्या पद्धतीनं आपण बघितलं की शासन आपल्या दारी योजना होती, त्याच धर्तीवरती ही योजना आहे। तिला थोडंसं व्यापक करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी असेल, त्यांना शासकीय दरबारातील विविध कागदपत्रे असतील, ऑन दी स्पॉट तिथं त्यांना ही सर्व कागदपत्रे देत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्यासाठी लाभार्थी इथं आलेले आहेत। निश्चित याचा लाभ सर्वसामान्य माणसांना, गोरगरिबांना, खेड्यातल्या आणि वंचित घटकांना होणार आहे। मनापासनं अजितदादा पवार यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतो व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो ही त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।